क्रमांक 1 नावी केलं गोलंदाजाने, षटक क्रमांक 2 नावी केलं फलंदाजाने. हीच खासियत आहे ती म्हणजेच जय वावरे जॉन्टी यांची चौकारानंतर षटकार. गिअर शिफ्ट करण्याची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि ते पाहायला मिळालं. खूप चांगलं गुणलेखन आपण आदरणीय आशिषजी कडू यांच्या माध्यमातून पाहत आहेत. गोल्डन मॅजिक फिंगर जे पाहायला मिळत आहेत, 5 ते 6 विविध प्रकारचे पेन त्यांच्या माध्यमातून वापरले जात आहेत. षटकार आला की वेगळ्या पद्धतीने, चौकार आला, विकेट आला, 2 धावा आल्या, लेग बाईज झाली. प्रत्येकाला या ठिकाणी ते भुरळ पाळत आहेत. जे समालोचक असू द्या, आमची टेक्निकल टीम असू द्या, नेहमीच त्यांची प्रशंसा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. चांगलं गुणलेखन. स्वतः आयोजक अपूर्व बेडगा यांना आपण पाहत आहेत. कालचा दिवस ज्यांनी माहीम मिठागरचं मैदान गाजवलं आणि कालच्या दिवसामध्ये ते क्वालिफाईड झालेत, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या 17 या अंकावरती 2 षटकानंतर 8.50 ची सरासरी. षटक क्रमांक 1 ज्यांनी गाजवलं, पॉवर प्लेच्या बंधनामध्ये ज्यांचा बोलबाला राहिला असे हेमंत जाधव येत आहेत गोलंदाजे मार्कवर. मॅन विथ द गोल्डन आर्म. पहिला चेंडू जबरदस्त पद्धतीचा पाहायला मिळाला आणि हा चेंडू येतोय निर्धाव. चांगल्या पद्धतीने जणू काही खेळपट्टी हेमंत जाधव यांच्या प्रेमात पडलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी मॅच बॉल या ठिकाणी येतोय आणि पहिला चेंडू डॉट. योगेश एका साईडनं पण पाहत आहेत. थोडेसे शांत पाहायला मिळाले. 1 डाऊन मॅन म्हणून पुढील बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं, परंतु नकार आला. नकार होकार फार महत्त्वाचे असतात आणि म्हणतात ना की ज्या माणसाला आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये होकार आणि नकार कुठे द्यायचा हे समजतं, तो मात्र यशस्वी मानला जातो आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. 18 रन्स हे धावफलक पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी हेमंत जाधव करतायत. दुसऱ्या बाजूने जय वावरे चांगली फलंदाजी करताना यावेळेस जबरदस्त पद्धतीने पुल केलं बॉलला. पुलचा फटका पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. षटकार 6. पाण्यात विरघळली म्हणजे तिचं अस्तित्व नष्ट होत नाही. त्याच पद्धतीने जय वावरे यांना पण पाहत आहेत. जबरदस्त प्रदर्शन करताना मैदानाच्या आतमध्ये 6 धावेने स्कोरबोर्ड फ्लाय झालं. आदरणीय परेशजी पाटील सरांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. विद्याजी लांगे साहेब आणि विशाल सरांचंही आगमन झालंय. सर्वांचं आपण करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं गेलं बॉलला. पिकी प्रॉपर नाहीये आणि म्हणूनच या 2 धावा जय वावरे यांनी परिपूर्ण केल्यात. 2 धावेसहित धावसंख्या जर आपण चेक केली, प्रीत इलेव्हन डहाणू या टीमची प्रथम फलंदाजी करताना 26 धावा हे पाहायला मिळते. 26 रन. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन हेमंत जाधव गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट त्यांनी खेळलंय गोलंदाजीमध्ये. चांगला फटका आहे या ठिकाणी. ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलं या बॉलला. फक्त मिळते 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. 9 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी जी प्रीत इलेव्हन डहाणू या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूनं नौजवान नायगाव. यानंतर जो सामना गावदेवी पाचरुखा विरुद्ध सलवाव, दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा जी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने मागच्याच महिन्यामध्ये सुरुवात झाली होती, ती म्हणजे 22 ऑक्टोबरला. अगदी शेवटचा सामना शिल्लक राहिला होता आणि वरुण राजाने थैमान घातलं
आणि तदनंतर ती स्पर्धा मात्र पुढे गेली, पोस्टपोन झाली आणि एका महिन्यानंतर हे भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आयोजकांना मात्र त्रिवार मुजरा असेल, किती संकट आली परंतु संकटाला न भिडता 27 धावा आहेत 27-9च्या सरासरीनं आतापर्यंत धावा हे पाहायला मिळत आहेत. प्रीत इलेव्हन डहाणू, जय वावरे एका बाजूने मात्र त्यांची बॅटमधून धावा येत आहेत, दुसऱ्या बाजूने योगेश थोडेसे शांत आहेत. गोलंदाजी मार्कवर दर्शन, चांगला फटका ऑफ साईडला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर आहेत, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होतील का? परंतु यावेळेस जर आपण बघितलं तर विकेट सॅक्रिफाईस, बघा सॅक्रिफाईस ही करणं फार महत्वाची भूमिका असते. विकेट सॅक्रिफाईस का केलं गेलंय तर जय वावरे एका साईडनं खूप चांगली फलंदाजी करतायत आणि विकेट सॅक्रिफाईसची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळाली. अशाच पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने IPL मध्ये पाहिलं होतं 2020 मेगा फायनल. सूर्यकुमार यादव यांनी जे सॅक्रिफाईस केलं होतं रोहित शर्मा कॅप्टन यांच्यासाठी, आणि त्या मॅचमध्ये रोहित शर्मा यांनी 73 धावेची फलंदाजी केली आणि ती मेगा फायनल MIने जिंकली. तशाच पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बिग मॅन सागर धोडी यांना आपण पाहत आहेत, मल्टीटर बॅटर आहेत आणि एक चांगले क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये प्रीत इलेव्हन डहाणू टीमच्या माध्यमातून. 28 धावा धाव फलकावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये राहिलाय, स्वतः गोलंदाज पुढे आलेत परंतु यावेळेस दर्शन कॅरी करू शकले नाहीयेत आणि हे जीवदान मिळालंय. जय वावरे यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. येथून मात्र कशा पद्धतीने फलंदाजी होईल, कारण की ज्या फलंदाजाचा बोलबाला राहिला आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अशा पद्धतीने वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळताना जय वावरे यांना मिळालंय जीवदान. ज्याला संधी मिळाली तो नशीबवान, त्याने संधीचं सोनं केलं तो भाग्यवान, आणि ती भूमिका घ्यावी लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये ह्या गोष्टी आपण पाहतो. ज्याप्रमाणे समुद्र, काही जण समुद्रामधून मासे काढतात, काही जण समुद्रामधून मोती काढतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट आणि आयुष्य देखील सेम आहे. तुम्ही क्रिकेटमधून काय शिकता आणि काय घेता ही महत्वाची बाब. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. सागर धोडी यांना आपण पाहिलं, नेहमीच एक मल्टीटर बॅटर, मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करतात प्रीत इलेव्हन डहाणू टीमसाठी, आणि नेहमीच त्यांचा रोल राहिलाय चांगलं फिनिश करण्याचा. मग फर्स्ट बॅट असू द्या, सेकंड इनिंगमध्ये असू द्या. यावेळेस मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पुढे आलेत. याही वेळेस झेल धरतीला दान, दोनही फलंदाजांना जीवदान मिळालंय. जेव्हा जेव्हा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहासच घडलाय. रोहित शर्मा यांचा झेल तिसरा परेरा यांनी इडन गार्डन कोलकात्याच्या मैदानावरती अवघ्या 4 या धावसंख्येवरती सोडला आणि तदनंतर 264 धावेंचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. म्हणून क्रिकेटमध्ये झेल कधीच सोडू नका. दोनही फलंदाजांना जीवदान. 30 धावा धाव फलकावरती. यावेळेस ऑन साइडला, यावेळी चुकी होणार नाहीये आणि हा झेल परिपूर्ण चांगली फलंदाजी केली. जय वावरे यांच्या खेळीला पूर्ण विराम, फुल स्टॉप, बिग विकेट डाऊन. डीजे थँक्यू व्हेरी मच. अक्षय नाईक सर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. लवकरच एक मोठी स्पर्धा येते, ती म्हणजेच दांडी उछळी उनबाट प्रीमियर लीग DUUPL चा महासंग्राम पाहायला मिळेल. 28, 29, 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. उछळा माता उछळीच्या मैदानावरती क्रिकेटचा रणसंग्राम
जो पाहायला मिळतो. यावेळेस मात्र विकेटचं बताने पाहायला मिळालंय. आल्या पाऊली परत परतावं लागलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दर्शन. 2 चेंडू मागे 2 सलग विकेट त्याने मिळवलेत. चा अर्थ आपण जर बघितला तर हे षटक राहिलं व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल, कारण की या षटकामध्ये आल्या फक्त 3 धावा आणि 2 विकेट. जबरदस्त प्रदर्शन केलं गोलंदाजीमध्ये आणि एक धावबादच्या माध्यमातून अर्थात टोटल 3 विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळालेत. येथून स्वतःला सावरावं लागेल आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जावं लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत सागर धोडी. त्यांना जीवदान मिळालंय. म्हणतात ना, संकटाच्या काळामध्ये जो स्वतःला सावरतो आणि संघाला जिंकून देतो तोच खरा हिरो, तोच खरा मॅच विनर. म्हणतात ना, आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये काही बनायचं असेल तर गेम चेंजर बना, अन्यथा क्रिकेटमध्ये कित्येक खेळाडू होऊन गेलेत. म्हणूनच या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण क्रिकेटचा खेळ मात्र आज जबरदस्त पाहायला मिळतोय. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट काही खेळ आहे. सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आई फॉर इंटेलिजन्स, सी फॉर क्लास, के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट्स, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक. अशा गोष्टींनी क्रिकेट बनलाय आणि या सर्वांचा आवडता विषय कोणता आहे तर तो आहे क्रिकेटचा विषय पाहायला मिळतोय. आज ऑस्ट्रेलियामध्ये आपण एज्युकेशन बोर्ड जर बघितलं तर क्रिकेट तेथे ऑफिशियल सब्जेक्ट म्हणून पाहायला मिळतोय. अर्थात म्हणूनच ऑस्ट्रेलिया टीम जी आपण कित्येक वर्ष पाहिली जबरदस्त बलाढ्य म्हणून पाहायला मिळते. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. ऑन साईडला मात्र उडवलं बॉलला. मागच्याच ओव्हरमध्ये झेल सुटला होता आणि यावेळेस मात्र आता सावरू देणार नाहीयेत. जबरदस्त हा स्ट्रोक परिपूर्ण केला, आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि हा षटकार खेचताना पाहायला मिळत आहे. सागर धोडी 6 धाव्याने स्कोरबोर्ड फ्लाय झालाय. आशिष कडू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. 36 धावा धाव फलकावरती. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज परेश जाधव. परेशचाही खेळ जबरदस्त आपण पाहिलाय मागील 4 ते 5 वर्षांमध्ये. जेव्हा जेव्हा नायगाव संघ खेळतो परेश एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पाहायला मिळतो, परंतु यावेळेस स्वागत झाले 6 धावेने. ऑन साइडला गगनाला भिडणारा सागर धोडी यांचा बाहुबली स्ट्रोक षटकार. कधीच सोडू नका. कैचेस विन द मैचेस. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो निश्चित तौर से हार जाओगे मैच. आणि झेल टिपणं महत्वाचं असतं. टेक द कॅच अँड विन द मॅच ही ऑपॉर्च्युनिटी असते. आणखीन एक मोठा प्रहार ओव्हर दी बॉलर हेड. जबरदस्त पद्धतीने 3 इन अ रो, बॅक टू बॅक अँड अगेन बॅक टू बॅक. कैलासवासी दिनकर माधव पिल्लांना स्मृती चषक षटकार. असेल की सागर धोडी यांना कशा पद्धतीने गोलंदाजी करावी. 3 चेंडू 3 सलग षटकार. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेस देखील पूल केलंय. रोहित शर्मा यांची आठवण झाली. सागर धोडी थांबणार नाहीये. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा करतील का. बघा, मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेले होते, परंतु म्हणतात ना, न हरता न थांबता न थकता प्रयत्न ते करतात. त्यांच्यासमोर कधी कधी नशिबालाही हरावं लागतं. 99% मेहनत घ्या आणि 1% देवावर सोडा. जर लगातार 6 षटकार जर लगवले तर सन्माननीय विदेशजी लहांगे साहेब
यांच्या माध्यमातून 500 रुपीज 500 रुपयांचं पारितोषिक येईल. आणि सन्माननीय विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातूनही 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल. सागर धोडी एंटरटेनमेंट जबरदस्त प्रदर्शन केलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू मागे 4 षटकार. परेश गोलंदाज. दबाव असेल, दडपण असेल यावेळेस. आपण बघितलं सागर धोडी सांगतायत की हा देखील षटकार केला असता आणि आता फक्त षटकारामध्ये डील करताना पाहायला मिळत आहेत. आणि सागर धोडी या ठिकाणी म्हणतायत खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. ही सागर धोडी यांची भूमिका पाहायला मिळाली. एक चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. आता शेवटचा बॉल षटक क्रमांक 5 मधील. यावेळेस उडवलंय बॉलला. मागील चेंडू मिस झाले होते परंतु यावेळेस सोडणार नाहीये. काय जबरदस्त फलंदाजी. सागर धोडी यांची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्यात. 6 चेंडू मागे 5 षटकार 30 धावेचं हे मोठं षटक पाहायला मिळालंय. एक खासियत आहे सागर धोडी यांची 7 अक्षरांचा शब्द ॲबिलिटी आहे. धवनची गती 6 ने फ्लाय झाली आणि जाऊन पोचली गेली. 60 धावा. बघा 4 षटकांमध्ये धावसंख्या 30 होती परंतु अवघ्या 6 चेंडूमध्ये 30 धावा जमवल्या गेल्या. यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट तुम्हाला हिरो बनवतं, क्रिकेट तुम्हाला विलन बनवतं, परंतु जो प्रामाणिकपणे मेहनत करेल त्याला मात्र यशही मिळतं. म्हणून म्हणतात ना की लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय, नशीब हा शब्द 3 अक्षरांनी बनलाय, किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय, परंतु मेहनत हा 4 अक्षरांचा शब्द आपल्या आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये खूप काही सांगून जातो. आणि तीच मेहनत घेतली, स्वतःमध्ये बदलाव केले आणि सागर धोडी यांचा बोलबाला राहिला. 60 धाबा 5 षटकानंतर. चला पुढील सामना आपण पुकार देऊया. गावदेवी पाचरुखा आणि सलवाव. आपण टॉससाठी यायचंय. जबरदस्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर 15 ते 16 संघ गुजरातमधून देखील सहभागी होतात. याच्यावरतून क्वालिटी या स्पर्धेची जी पाहायला मिळते, जी अतिशय सुरेख पाहायला मिळते. आणि म्हणूनच या स्पर्धेचा बोलबाला हा नेहमीच राहिलेला आहे. नेहमीच पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही नाही तर गुजरातमध्ये ही स्पर्धा मात्र बोलू लागते. जाऊया मॅचच्या दिशेने. आदरणीय रोहितजी राऊत साहेब आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत मुनीरजी बाळशी साहेबांच्या माध्यमातून सागर धोडी यांनी जे 5 षटकार लगावले आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. 5 षटकार एका ओव्हरमध्ये हा देखील मोठा कारनामा या ठिकाणी पाहायला मिळाला. चला सलभाव टीमचे कॅप्टन आणि गावदेवी पाचरुखा टीमचे कॅप्टन आदरणीय संदीप जिमतुल सरांचं आगमन झालंय. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आक्रमण 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 हेच पाहायला मिळालं आतापर्यंत. काही फलंदाजी करतायत सागर धोडी. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलाय, मैदानाच्या आतमध्ये वादळ आलाय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलाय आणि त्या सुनामीचं नाव सागर धोडी. काय फलंदाजी करतोय, दे धडक बेधडक सागर धोडी फलंदाजी करतोय एकदम कडक. फक्त षटकार आणि ते देखील गगनाला भिडणारे. पहिल्या दिवसामध्ये जेव्हा आम्ही इथे एंटर झालो तेव्हा आशिष कोडियान टीमने सांगितलं की ही जी बाउंड्री लाईन आहे जी मागच्या वेळेस 62 मीटर होती ती आपण या ठिकाणी वाढवलेली आहे आणि जवळपास 72 ते 75 मीटर एवढी केलेली आहे. तरी देखील अवाढव्य फलंदाजी करताना सागर धोडी यांचा क्लास पाहायला मिळतोय. झेल सोडला होता आणि त्यानंतर मात्र चान्स दिले नाहीयेत. एका झेलचं महत्त्व आता मात्र डोक्यावरती हात दिला असेल. जो झेल सोडला सागर धोडी यांचा 0 धावसंख्येवरती झेल सोडलेला होता. म्हणून एक झेल खूप काही सांगून जातो क्रिकेटच्या खेळामध्ये. एक चुकी कशी महागडी पडू शकते हे मात्र पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे ते तुम्हाला शिकावं लागेल, लर्न करावं लागेल. पुन्हा गोलंदाज दर्शन. यावेळेस आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पंत दर्शवत आहेत आदरणीय राकेशजी राऊत सर. द ग्रेट मॅन, द ग्रेट अंपायर, द ग्रेट पर्सन. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली.
69 धावा, 69. 3 बॉलचा खेळ, चौथ्या बॉलवर देखील शॉट ऑन जाप केलं आणि हा षटकार आपल्या नावी केलाय. बाहुबली फलंदाजी करताना सागर धोडी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हाच प्रश्न या ठिकाणी पडलाय. तो म्हणजेच गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून सागर धोडी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 43 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना 11 चेंडू 43 धावा, काय फलंदाजी केलेली आहे. 7 षटकार फक्त एक सिंगल आहे. म्हणून मी म्हटलं होतं की सागर दोडी सांगतायत खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. तीच त्यांची भूमिका. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतक पाहायला मिळेल का यावेळेस. यस, विकेटचं पतन, परंतु ज्या कामासाठी आले होते, अ गुड वर्क नेव्हर लॉस्ट, चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं. आणि जी या ठिकाणी फिनिश केलं आतापर्यंत मिडल ऑर्डरमध्ये, जे चौथ्या क्रमांकावरती आले आणि 43 धावा 12 चेंडू मागे, टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं डगाऊट या ठिकाणी स्वागत करतंय. ज्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली, 7 षटकार. आदरणीय रोहिदाजी राऊत साहेब आणि सन्माननीय मुनीरजी बाळशी साहेबांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक देखील या ठिकाणी. नवीन फलंदाज वैभव, शेवटचा चेंडू असेल. 7व्या क्रमांकासाठी वैभव येतोय. 19 क्रमांकाची जर्सी दर्शन. धावसंख्या 75. चांगला चेंडू आणि 76 धाब्यांचं आत्ता मात्र लक्ष ठेवण्यात आलंय. प्रथम फलंदाजी केली प्रीत 11 डहाणू टीमने. बघा, 4 षटकं, फक्त 30 धावा होत्या, परंतु 5व्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या आणि अंतिम षटकामध्ये धावा आल्या 15. अर्थात मागील 12 चेंडू मागे आपण जर बघितलं तर 45 धावा आल्यात आणि म्हणूनच हा संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचला गेला. तो म्हणजेच 75 धावा आणि 76 धाव्यांचं टार्गेट आता नौजवान नायगाव या टीमला मात्र देण्यात आले. चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे सलवाव हा संघ आणि गावदेवी पाचरुखा पाहायला मिळतील. हॅलो, सलवाव टीम कॅप्टन आणि गावदेवी पाचरुखा कॅप्टन आपण तोरी द्यायचंय. 76 धाब्यांचं टार्गेट आहे, 76 रन्स. आदरणीय अक्षय नाईक सर या ठिकाणी जॉईन होताना पाहायला मिळालेत आजच्या दिवसामध्ये. DUPL मध्ये चांगली गोलंदाजी प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी केली होती आणि त्यांच्याच माध्यमातून ती स्पर्धा करण्याचा योग आला. दांडी ब आयोजित DUPL. 76 धावा करायचे आहेत, 76. सलवाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेहमीच प्रतिवर्षामध्ये सलवाव टीमला आम्ही पाहतो, नेहमीच या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहतात आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून. वेलकम. त्याचप्रमाणे गावदेवी पाचरुखा आपणही यायचंय कॅप्टन.
बहुत बहुत स्वागत है इस टूर्नामेंट में। गावदेवी पाचरुखा टीम आपण त्वरित द्यायचंय टॉस साठी। चेक. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर कुशल, ज्याने 13 धावा केला आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट ज्याने मिळवलेत. या आपण कुशल ओटू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. काही जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट नौजवान नायगाव या टीमच्या माध्यमातून. आव्हान जर आपण पाहिलं तर ते ठेवण्यात आलंय 76 धाव्यांचं. हॅलो, फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करूया. सन्माननीय बाबूरावजी बरफ साहेब, आपण या. प्रथमेश आणि जबरदस्त प्रदर्शन या ठिकाणी केलं आणि त्याला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. रुद्र 11 वसुरे, ज्याने नाईट मॅच मध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. विजय मामा चषक ते देखील कमिंग सून आहे. मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती ज्या पाहायला मिळत आहेत. PDAPL कमिंग सून, अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. आदरणीय बाबूरावजी बरफ साहेब, ज्यांचा नेहमीच या स्पर्धेला आणि आम्हाला या ठिकाणी सपोर्ट मिळतो. मॅन ऑफ द मॅच, मेडल आणि एनर्जी ड्रिंक. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने.
क्रिकेट तब्बल 22 धावेचं मोठं षटक, ते देखील पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. चला गावदेवी पाचरोखा टीमचे कॅप्टन, आपण त्वरित द्यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचं कौल होणं अनिवार्य आहे. संघ उपस्थित झाला, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. नाणेफेकीचा कौल सन्माननीय बाबूरावजी बरफ साहेबांच्या माध्यमातून केला जाईल. एका साईडनं सलवाव हा संघ जो पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन जो संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच गावदेवी पाचरुखा. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल तो म्हणजेच आदरणीय बाबूरावजी बरफ साहेबांच्या माध्यमातून. आणि मायक्रोफोनवर जॉईन होतील टॉस बॉक्समध्ये आदरणीय प्रीतमजी गरज सर. हॅलो हॅलो माईक चेक. यस, धन्यवाद. बाबूराव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अगदी दोन्ही टीमचे कॅप्टन आले आहेत. चॉईस हेड इज अ कॉल आणि छाप. यस, बाबूराव साहेबांना मी विनंती करेन आपण विराजमान व्हा मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद. टॉस आपण जिंकला, काय घेणार? फलंदाजी. बॅटिंग घ्यायचं काही खास कारण? काय नाही, चेसिंग फलंदाजी करून समोरच्या संघाला चेसिंगचा. बघायला गेलं तर या मैदानावर तुम्ही क्रिकेट खेळला असाल, कसा अनुभव आहे या मैदानाचा? खूप छान ग्राउंड आहे आणि आम्ही इथे 3 नंबर सुद्धा फटकावलेला आहे नाईट टुर्नामेंटला. या मैदानाबद्दल, या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणा? आयोजन खूप छान आहे, इथं खेळायला पण खूप मजा येते. असंच आयोजन प्रत्येक वर्षी राहू दे. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. चलते हम सामने वाले टीम के कप्तान के पास. टॉस आपने गंवाया, अगर आप जीते तो क्या लेते? हम भी बल्लेबाजी, हम लोग भी बैटिंग ही करने वाले थे. यानी मन के खिलाफ अगर फील्डिंग करनी पड़ेगी. कैसा एक्सपीरियंस है इस मैदान का? यहाँ पे हमारा एक्सपीरियंस मतलब अभी ये हम लोग ये तीसरी बार आए हैं, तो आप समझ सकते हैं हमको इतना खेलने का मज़ा आता है हम लोग, इसलिए हम लोग इधर हर साल आए रहे हैं. कैसे ये प्रैक्टिस टीम की? इस साल का ये शुरुआती सीजन है, बारिश बहुत देर ज़्यादा चली, तो कितने मैच खेले, कितने टूर्नामेंट खेले? अभी तक हम लोग ने सिर्फ 2 टूर्नामेंट खेले, ये तीसरा टूर्नामेंट है हमारा. कैसा रिजल्ट रहा वो 2 टूर्नामेंट में? हम लोग क्वार्टर फाइनल और सेमीफाइनल में हार गए 2 टूर्नामेंट में. अभी ये नेक्स्ट टूर्नामेंट में अभी हमारा ध्यान है, तो अभी इसमें मेहनत करेंगे ज़्यादा. सामने वाली जो टीम है उनके साथ पहले कभी खेले? नहीं, पहली बार. कितने रनों के अंदर रोकना चाहेंगे? कम से कम रन के अंदर हम लोग रोकना चाहेंगे ताकि चेस में ज़्यादा प्रेशर ना हो हमको खेलने के लिए, तो कि आसानी से चेस कर सके हम लोग. आने के बाद कैसा लगा माहौल यहाँ का, मैदान, इसके बारे में आप क्या कहेंगे? ऑर्गेनाइजर के बारे में क्या कहेंगे? यहाँ पे ऑर्गेनाइज कमेटी को मतलब हमको यहाँ पर मतलब ग्राउंड मैनेजमेंट और ये आपका जो मतलब मैनेजमेंट है सब बहुत पसंद है. और यहाँ पे मतलब आयोजक है आपका जो मतलब डिसिप्लिन वो सबके साथ रहता है, तो इधर खेलने में मजा आता है हमको. बेस्ट लक आपकी टीम गेले. अच्छा लगा आपसे बात करते हुए. टॉस बॉक्स मध्ये न्यूज जैसे टॉस जिंकला आहे पाचरुखा आणि फिल्डिंगचा निर्णय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय, धाडसी निर्णय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ऑन फील्ड मॅच सुरू आहे. धन्यवाद सर, जोडले जातील. धन्यवाद प्रीतमजी गरज सर. जय वावरे काही जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली, 20 धाब्याचं योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये त्यांचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा हे जय वावरे यांनी आतापर्यंत स्वतःला सिद्ध केलंय त्यांनी, आणि गेली कित्येक वर्ष ते स्वतःला सिद्ध करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळी चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. चिप शॉट अँड टेकन, सॉफ्ट डिसमिसल, बॅटर बॅक टू द पवेलियन, गॉन. चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहेत. पाकदार नेटवर्कची टीम जी या ठिकाणी पाहायला मिळते, आमचे टेक्निकल ऑपरेटर विनीत मर्दे यांना आपण पाहत आहे, ब्रँडो सातबाडी, आमचे कॅमेरामॅन सिराज यांना आपण पाहू शकाल. स्वतः कोणालचे पाकदार जे प्रोपरायटर आहेत पाकदार नेटवर्कचे, आणि स्पर्धा श्री लाईव्ह वर देखील या ठिकाणी आपण पाहत आहेत. आणि आज जर आपण बघितलं आदरणीय चिरागजी महेश सर आणि श्री लाईव्हला 90,000 सबस्क्रायबर परिपूर्ण झालेत. एक मोठा पल्ला
या ठिकाणी श्री लाईव्हने या ठिकाणी पार केलंय आणि आता टार्गेट आहे या ठिकाणी 1 लाख सबस्क्रायबरचं 100Kचं. 4व्या मॅचच्या दिशेने 2 चेंडू 2 विकेट गेलेत. विकेट हॅट्रिक घेतील का? मोठा प्रहार, यस, विकेट हॅट्रिक घेतली जाते. जय वावरे हे नाव लक्षात राहील. जॉन्टी या ठिकाणी जबरदस्त कारनामा करताना स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर त्यांना का म्हटलं जातं हे त्यांनी दर्शवून दिलंय. प्रीत 11 डहाणू या संघाचे लढवय्ये खेळाडू आणि त्यांनी टिपले या स्पर्धेमधील दुसऱ्या दिवसातील हॅट्रिक. हॅट्रिक आपण या ठिकाणी पाहत आहेत. पाकिस्तान संघाचे जलाल उद्दीन यांनी मात्र ODI क्रिकेटमध्ये जी पहिली हॅट्रिक नोंदवली. त्यानंतर भारतीय संघाच्या माध्यमातून चेतन शर्मा यांना कोण विसरेल ज्यांनी ही पहिली हॅट्रिक मिळवली ODI मध्ये. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहत आहेत. यावेळी सन्मान दिला गेला. कल्पित जाधव यांना आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिले तर षटक क्रमांक 1 22 धावा होत्या आणि षटक क्रमांक 2 जर आपण पाहिलं तर फक्त एक वाईटची धाव जी पाहायला मिळाली. अर्थात जबरदस्त प्रदर्शन केलं या ठिकाणी जय वावरे. ज्या पद्धतीने या त्यांना आपण पाहतो नेहमीच मैदानाच्या आतमध्ये एनर्जेटिक आणि कूल माइंडेड प्लेअर. आज मी कित्येक क्रिकेटपटूंना पाहतो आपल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी झाल्या नाहीत तर ते मात्र टीका टिप्पणी करतात, दुसऱ्याला ओरडतात, फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतं. परंतु जय वावरे यांना जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये मी पाहिलंय तेव्हा तेव्हा एक कूल माइंडेड प्लेअर म्हणून ते पाहायला मिळालेत. असं म्हणतात ना, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ते ठेवून खेळतायत. आणि डोक्यावर बर्फ म्हणण्यापेक्षा मी त्यांना म्हणेन एक आईसबर्ग, कारण की एखादा आईसबर्ग जेवढा वरून दिसतो त्याच्या दुप्पट त्याच्या 10 पट तो खाली असतो. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण त्यांना पाहिलंय. जय वावरे जबरदस्त प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये बोलबाला ठेवला, 5 चेंडू 5 षटकार त्यांनी लगवले गेलेत. 43 धावा त्यांनी केल्या, 7 षटकार त्याच्यामध्ये पाहायला मिळालेत. तेच येत आहेत गोलंदाजी मार्कवर सागर धोडी. धावसंख्या 23. षटक क्रमांक 2 मध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेली. कंजूस गोलंदाजी कशी असावी हे या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिलाच बॉल आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. योग्य टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळालंय. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा नेहमीच मी तयार असतो आणि तेच या ठिकाणी करताना पाहायला मिळालेत. चांगला चेंडू प्रोड्यूस केला गेला. योग्य टप्प्यावरती लेंथ लाईन करण्यामध्ये एक्सपर्ट आहे त्या ठिकाणी आणि तेच पाहायला मिळालंय. शांत ठेवलंय. फलंदाजांना पुल केले या बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत. स्टॉप झाला हा चेंडू. दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळतो विनायक. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल आणि तदनंतर चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल का, कारण की लक्ष मोठं आहे. परंतु म्हणतात ना की क्रिकेट खेळामध्ये आता मात्र कुठलीच टोटल सेफ नाहीये. छोटं लक्ष डिफेंड होतं आणि मोठं लक्ष चेज होतं. त्याच पद्धतीने खेळावं लागेल. लक्ष्य कोई बडा नाही, हारा वो जो कभी लढा नहीं और जीता वो जो कभी डरा नहीं. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फिअर, डर के आगे जीत है. आणि याच हेतू उद्देशाने खेळावं लागेल. पुढील बॉल यावेळी सोडून दिले. बॉलला लिव्ह केलं विनायकने आणि अक्षय नाईक सर दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. एकदम मिळते. एकेरीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजे 26 या अंकावरती. 26 धावा. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या, परंतु जय वावरे यांची मॅजिकल गोलंदाजी फक्त 1 धाव वाईटच्या स्वरूपात. जबरदस्त फटका ऑन साइडला. विनायकचा ब्रँडेड षटकार. धावांची गती जर आपण पाहिले तर 32 धावा धाव फलकावरती. शर्यत वाहनांची असो किंवा मग आयुष्याची असो,
यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि हा गिअर चेंज केला आणि षटकार विनायकने आपल्या नावी केला. अशाच पद्धतीने खेळावं लागेल, चांगल्या पद्धतीचा प्रदर्शन या ठिकाणी द्यावं लागेल आणि तेच केलंय. 32 धावा लागल्या धाव फलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे तिसरं आणि 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. सागर दोडे आहेत गोलंदाजी मार्कवर. प्रीत 11 डहाणू हा संघ. यावेळी जबरदस्त पद्धतीने लेग ग्लांसचा फटका आणि बॉलला पाठवलं बॅक टू बॅक अगेन बॅक टू बॅक. आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी हा येतोय दर्जेदार बहारदार एनसीसी षटकार. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नौजवान नायगाव हा संघ जो पाहायला मिळतोय. यावेळेस सोडून दिला बॉलला वाईट बॉल. थोडस दबाव दडपण या ठिकाणी जे पाहायला मिळतंय. अर्धा पल्ला इझिली पार केलाय परंतु अजूनही अर्धा पल्ला पार करावं लागेल. धावसंख्या 39. अजूनही आवश्यकता आहे 37 धावेची. नौजवान नायगाव या टीमला विनायक एकच साईडनं चांगली फलंदाजी करतोय. कल्पेश जाधव जे 6व्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत ते देखील चांगली फलंदाजी करू शकतायत हेही आपण पाहिलंय. चांगल्या पद्धतीने यावेळेस टायमिंग पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट फटके जेव्हा जेव्हा आपल्या बॅटमधून येतात तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो फलंदाजी करण्याचा आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना की सही बल्लेबाज वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है आणि ते टायमिंग मात्र विनायककडे आहे. कल्पेश जाधव नो डाऊट एक खूप चांगले क्रिकेटपटू आहेत, खूप छान फलंदाजी करतात. ते देखील फिनिशरचा रोल नेहमीच निभावतात. जेव्हा जेव्हा नायगाव संघ असतो, जेव्हा जेव्हा मासवड मित्र हा संघ असतो, कल्पेश जाधव यांना आपण पाहत आहेत. यावेळेस चांगल्या अनुषंगाने प्लेट ऑन केले या बॉलला खेळून काढला. त्यानंतर एक धाव या ठिकाणी परिपूर्ण जी पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 41 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. 41 रन्स आतापर्यंत आपण पाहत आहेत. 3 षटकानंतर 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 धावेंचा पाठलाग करताना संघ पाहायला मिळतोय. नौजवान नायगाव घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. अठरा चेंडू 35 धावा समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. सामना बॅलन्सिंग कंडिशन मध्ये आहे. दोन्ही संघांना समान संधी या ठिकाणी मिळते क्रिकेट खेळण्याची, गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची. परंतु जो संघ आपला प्रभाव टाकेल तो संघ या ठिकाणी विन होईल. जय वावरे मॅन विथ द गोल्डन आर्म. पहिला चेंडू योग्य पद्धतीने टर्न झाला बॉल आणि त्या ठिकाणी पाहायला मिळते लेग कटर ऑफ कटर चांगल्या पद्धतीने जय वावरे यांच्याकडे आहेत. आणि एक स्मार्ट बॉलर म्हणून जय वावरे यांना आपण पाहिले प्रीत 11 डहाणू या टीमच्या माध्यमातून. याही वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. जणू काही आपण ॲक्शन रिप्ले बघितला. योग्य टप्प्यावरती चेंडू थोडीशी गिरगी घेतोय आणि बाहेर निघतोय. चांगली विकेट किपिंग देखील पाहायला मिळते. 2 चेंडू शांत ठेवले फलंदाजाला. सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव परिपूर्ण झाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड या ठिकाणी होत आहेत. 42 धावा आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत आणि 9व्या चेंडूवरती एक धाव फलंदाजांना या ठिकाणी घेतलेली आहे. याचा अर्थ क्वालिटी गोलंदाजी
ही पाहायला मिळते. जबरदस्त प्रदर्शन जय वावरे यांचं आपण पाहिलंय. जिद्दी प्लेयर आणि चिकाटी प्लेयर आहेत जय वावरे. म्हणतात ना, चिकाटी हा शब्द फार लहान आहे, परंतु ज्याच्या नावासोबत चिकटतो ना त्याचं सोनं करून टाकतो. आणि चिकाटी प्लेयर जे आपण पाहिलंय जय वावरे यांना 2 धावा आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावसंख्या 44 या डिजिटमध्ये जाऊन पोचताना पाहायला मिळाली. 44 धावा. चांगला सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजांना मात्र ही मेजवानी पाहायला मिळते. जे प्रेक्षक आपल्या घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जय वावरे मोठे फटके खेळू देत नाहीयेत फलंदाजांना. बांधून ठेवलं, यावेळेस पूल केलं या बॉलला. डीप मध्ये फिल्डर फक्त दर्शक बनून पाहत राहतील. विनायक या ठिकाणी हावी ठरतोय गोलंदाजावरती आणि हा मच नीडेड सिक्सर 6. मॅच 50 धावा येथे परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. नौजवान नायगाव हा संघ. पूर्ण गोलंदाज सज्ज होतोय. याही वेळेस आक्रमण, यावेळी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार आणि याही वेळेस चेंडू सीमा रेषा पार. 56 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. काय आक्रमकता. आता 12 चेंडू आणि 20 धावा. हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. सामना होता कुठे, सामना आला कुठे. क्रिकेटमध्ये पश्चातापाला वेळ नसते ही आपण पाहिलंय. क्रिकेटमध्ये नो इफ नो बट. विनायक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूनं कल्पेश जाधव थोडी शांत आहेत परंतु त्यांचाही रोल या ठिकाणी खूप काही सांगून जाईल. जेणारे चेंडू आहेत 12. या 12 चेंडू मागे 20 धावा. यानंतर तो सामना सलबाब विरुद्ध गावदेवी पाचरुखा आणि त्यानंतर अगदी शेवटचा सामना पहिल्या फेरीचा दापसरी विरुद्ध आई चंडिका स्पोर्ट्स नायगाव. नायगावच्या 2 संघ पाहायला मिळत आहेत. क्रिकेटपटूंची खाण म्हणून नायगाव कडे आपण या ठिकाणी पाहतो. आता 12 चेंडू आणि 20 धावा हे मॅचचं समीकरण. विनायक खूप चांगल्या रीतीची फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी कठीण काळात संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते तिचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर. आणि ती विल पॉवर या ठिकाणी दाखवतोय हा फलंदाज. गोलंदाजी मार्गवरती वैभव येतोय. आता मात्र वैभवला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. हे षटक खूप मायने ठरतं. सेकंड लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल कल्पेश जाधव. मी म्हटलं होतं नायगाव टीमसाठी गेले कित्येक वर्ष जे फिनिशरचा रोल अदा करतायत आणि त्याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा बदल नाहीये. यस, आय एम अ फिनिशर, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो हेच दर्शवतायत कल्पेश जाधव यांचा ब्रँडेड षटकार. आता 11 चेंडू आणि समोर आव्हान आहे 14 धावेंचं. पूर्ण वैभव. यावेळेस मात्र हा नो बॉल पाहायला मिळतोय. बीमर बॉल आणि त्याला फेकून दिलाय कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आलाय, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये आलाय हा एनसीसी षटकार. असताना पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू बीमरचा षटकार. 13 धावा आल्यात एका बॉल मध्ये आणि हा फ्रीडचा बॉल. याही वेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. जय वावरे पुढे येत आहेत. एकच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतील. 70 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आता फक्त 6 धावेची आवश्यकता. विनायक स्टायलिश फिनिश करेल का? सक्सेसफुल चेस होतील का? कालचा दिवस थोडासा चेस करताना आपण डिफिकल्टी पाहिली परंतु आजच्या दिवसामध्ये अशक्य काही नाहीये. नो लुक शॉट, 1 बाउन्स अँड ओव्हर दी लाईन. आलाय
कैलासवासी दिनकर माधव पिलेंना स्मृती चषकाचा दर्जेदार चौकार. ओनली 2 रन्स टू विन. फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. फलंदाजी करतो विनायक. .45 वैयक्तिक 45 जो आकडा आपल्या पाठीवरती आहे. विनीत मर्दे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की विनायक वैयक्तिक खेळतोय 45 या धावसंख्येवरती. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो. ओनली 2 रन्स टू विन. यावेळेस पुन्हा नो लुक शॉट खेळला जरूर, परंतु यावेळेस डीपमध्ये फील्डर आहेत. एकच धाव मिळेल. 46 धावेची खेळी पहिल्या इनिंगमध्ये, 43 धावेची खेळी सागर धोडी यांनी केली. आणि सेकंड इनिंगमध्ये 46 धावींची खेळी विनायकने या ठिकाणी केली. बहारदार खेळी. फक्त एका धावेची आवश्यकता. 76 धावेचा रन चेस जबरदस्त पाहायला मिळालाय. यावेळेस कल्पेश जाधव, का मी त्यांना फिनिशर म्हणतो हे त्यांनी सिद्ध केलंय. 6 धावेने स्टायलिश फिनिश करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. साधेपणा नेहमीच त्यांचा पाहायला मिळतो आणि असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुमचा साधेपणा टिकवा. एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल आणि तो या ठिकाणी साधेपणा पाहायला मिळाला. क्रिकेटच्या प्रति इमानदारी पाहायला मिळाली आणि या सामना 9 जवान नायगावा संघ विन होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक. प्रीत 11 डहाणू, आपण या स्पर्धेमध्ये आलात. चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. यापुढे